नंदुरबार तालुका के पूर्वी हिस्सों में पिछले 2 दिनों से हो रही बेमौसम बारिश ने किसानों की फसलें तबाह कर दी है। पिछले 2 दिनों से जारी बारिश से कपास, सोयाबीन, पपीता और केला समेत कई फसलों को भारी नुकसान हुआ। तालुका भाजपा के प्रतिनिधि दीपक पाटिल और पूर्व जिला परिषद सदस्य प्रवीण पाटिल ने जिलाधिकारी डॉक्टर मिताली सेठी को निवेदन सौंपा। उनका कहना है कि नुकसानग्रस्त फसलों का तात्कालिक पंचनामा कर किसानों को तुरंत मदद दी जाए। किसान पहले से अतिवृष्टि की मार झेल रहे थे, अब बेमौसम बारिश ने उनके बचे हुए फसल भी बर्बाद कर दी है। भाजपा नेताओं ने प्रशासन से त्वरित राहत देने की मांग की है। काल दिनांक 26 रोजी रात्री जो पाऊस झाला, तर या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतिशय हातातोंडातला घास गेलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालेलं आहे। या संदर्भात आदरणीय कलेक्टर महोदया मॅडमांना आज आम्ही अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब, त्याचबरोबर माजी खासदार आदरणीय डॉक्टर हिनाताई गावित, माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय डॉक्टर सुप्रियाताई गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कलेक्टर मॅडमांना निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन देऊन आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे की जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस असेल, मिरची असेल, मका असेल, कांदे असतील, ज्वारी असेल, बाजरी असेल, या सगळ्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि आम्ही शेतकऱ्यांमार्फत एक प्रशासनाला विनंती करतो की याच्या जी भरपाई आहे ही भरपाई आम्हाला तात्काळ मिळावी। कारण आपल्या नंदुरबार तालुक्यामध्ये अगोदरच पाऊस हा चांगला झालेला नव्हता आणि त्याच्यामुळे पहिलेच पीक जे होतं हे बरोबर नव्हतं, पण शेतकऱ्यांनी त्यांच्या मेहनतीतून जे काही त्यांच्या विहिरीला थोडंफार पाणी होतं त्याच्यातून पीक हे वाचवलेलं होतं आणि हे पीक वाचवून आता तो घास तोंडाशी आलेला होता आणि या ज्या अवकाळी पावसाने मात्र तो देखील शेतकऱ्यांच्या तोंडातून घास हिरावून घेतलेला आहे। म्हणून प्रशासनाला आमच्या या सगळ्या शेतकरी बांधवांकडून विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर शासनामार्फत भरपाई मिळावी अशी आम्ही विनंती करतो।